जळगावमधील रामदेवाडी अपघात प्रकरणी तिसरा संशयित ध्रुव निलेश सोनवणे हा पुण्याला जाण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला अटक केली आहे। संशयित ध्रुव निलेश सोनवणे वय 19 राहणार गायत्री नगर जळगाव यालाही पोलिसांनी अटक केली आहे। तो पुणे येथे जाण्यासाठी निघाला असताना पोलिसांनी त्याला अटक केली। त्याला न्यायालयात हजर केले असता 27 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। रामदेववाडी जवळ 7 मे रोजी भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने आईसह 2 मुले व भाचा असा 4 जणांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचे चिरंजीव अखिलेश संजय पवार आणि बिल्डर अभिषेक कौल यांचा मुलगा अर्णव कौल या दोघांना 23 मे रोजी ताब्यात घेऊन जळगावात आणले। त्यांना न्यायालयात हजर केले असता 27 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणात आणखी एकाचा समावेश असल्याचे यापूर्वी समोर आले होते। त्यानुसार पोलिसांनी ध्रुव सोनवणे याला अटक केल्याची माहिती तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी दिली आहे। अपघातावेळी 4 चाकी वाहनामध्ये गांजा देखील सापडलेला होता। तो गांजा कारमध्ये असलेल्या तरुणांनी सेवन केला होता किंवा नाही यासाठी अखिलेश पवार व अर्णव कौल या दोघांचे रक्ताचे नमुने घेण्यात आलेले आहे। मात्र 20 दिवस उलटले असून अद्यापही रक्ताच्या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही। यामध्ये राजकीय वरदहस्त असल्याने अहवाल प्राप्त होत नसल्याच्या प्रतिक्रिया मयत कुटुंबियाकडून येत आहेत।